कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की, महाराज की जय, सद्गुरु महाराज की जय. अगाये वैकुंठ नायका, अगाये त्रैलोक्यतारका, अगा जनार्दना जगव्यापका, अगा पाळका भक्ताचिया, अगाये वसुदेव देवकी नंदना, अगाये गोपिका रमणा, अगा बळीबंधा वामना, अगा निधाना गुणनिधी, अगाये द्रौपदी बांधवा, अगाये सखया पांडवा, अगा जीवाची जीवा, अगा माधवा मधुसूदना, अगा महेश्वरा महाराजा, अगा श्रीहरी गरुडध्वजा, अगा सुंदरा सहस्रभुजा, पारमी तुझा काय वर्णो, अगा अंबऋषी परंपरा, निरालंबा निर्विकारा, अगा गोवर्धन धरणीधरा, अगा माहेरा दिनाचिया, अगा धर्मराया धर्मशिळा, अगा कृपा सिंधू कृपाळा, अगा प्रेमाचिया कल्लोळा, सकळ कळा प्रवीणा, अगा चतुरा सुजाणा, मधुरा गिरा सुलक्षणा, अगा उदारा असुरमर्दना, राखे शरणा तुकया बंधो, अगाये वसुदेव देवकी नंदना, अगाये गोपिका रमणा, अगा बळीबंधा वामना, अगा निधाना गुणनिधी. संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचे लहान बंधू कानोबारा या अभंगातून पांडुरंगाची स्तुती करतात. पांडुरंगाची स्तुती करून पांडुरंगाला शरण जाऊन प्रार्थना अशा प्रकारची या अभंगातून करतात. अतिशय गोड अशा प्रकारची स्तुती कान्होबाबाईंनी केलेली आहे. मनुष्याने देवाची स्तुती करावी, कारण स्तुती करण्याला योग्य तोच आहे. तुकोबाबाईंसारखे महात्मे तर देवाशिवाय दुसऱ्या कोणाची स्तुती करतच नव्हते. तुकोबाबाईंनी तर नियमच केला होता की मी बोलेल तर कोणाविषयी बोलेल, देवाविषयीच बोलेल, देवाशिवाय दुसरं बोलणारच नाही, बोलण्याची नाही. आता देवाविण काही बोलायचं तर देवाविषयीच, चिंतन करायचं तरी देवाविषयीच, काही सांगायचं असेल तरी देवाविषयीच सांगायचं, वर्णन करायचं असेल तरी देवाचंच, आणि शिव्या द्यायच्या असतील तरी कोणाला द्यायच्या, देवालाच. स्तुती अथवा निंदा करावी देवाची. मनुष्याने अतिशय सुंदर आपल्याला देवाने जे मुख दिलेलं आहे, त्या मुखाचा विनियोग देवाची स्तुती करण्यामध्ये करावा, देवाचं वर्णन करण्यामध्ये करावा. जे तोंड देवाचं वर्णन करत नाही, देवाची स्तुती करत नाही, देवाचे गुण गात नाही, ते तोंडच नाही,
ते सापाचं बीळ आहे, ते सापाचं बीळ. आणि जीभ, ती जीभ नाही, ती काय आहे? सर्प आहे, सर्प. कारण साप कुठं राहत असतो? बिळात राहत असतो. जर तोंड बिळ आहे तर मग जीभ काय असेल? साप आहे. जीवा नव्हे काळ सर्प आहे. आपल्या मुखाला उंदराचं बीळ किंवा सापाचं बीळ म्हणण्यापेक्षा आपल्याला मुखाला मुखच म्हणावं असं वाटत असेल तर मग मुखाने जे करायला पाहिजे ते करावं. आणि मुखाने काय करावं? तर मुखाने देवाचं वर्णन करावं, देवाचं भजन करावं, देवाची स्तुती घ्यावी, देवाचं गीत गावं, म्हणजे देवाचं वर्णन करावं. देवाच्या वर्णना मग देवाचंच का बरं वर्णन करायचं? संतांनीच तसं सांगून ठेवलंय. देवाशिवाय दुसऱ्या कोणाचं वर्णन करू नये. वर्णन करण्याला दुसऱ्या जगामध्ये दुसरं कोणी योग्य नाही. मनुष्याचं वर्णन करू नये कोणत्या. तुकोबारांनी एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे, ऐका पंडित जन, तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती. नरस्तुती करू नका, मनुष्याची स्तुती करू नका. पोट भरण्यासाठी, पोटासाठी देवाला सोडून एका मानवाची कीर्ती वाखाणू नका. आपली वाणी वर्णना करता आपलं मुख, वाणी ही देवाला समर्पण करावी. देवाला आपल्या वाणीचा विवाह देवासोबत लावावा. आपल्या वाणीला देवाला समर्पण करून ती देवाच्या ठिकाणी अनन्य ठेवावी. तिला व्यभिचारी बनवू नये. कारण वर्णनाला योग्य फक्त देव आहे, देव. म्हणून तुला वर्णन करायचंय तर मग कोणाचं करावं? पांडुरंगाचं करावं, देवाचं करावं. गाशी तरी एक विठ्ठलाची गाई. तुला गायचंय ना तर मग एका विठ्ठलालाच गा. विठ्ठला वाचून दुसऱ्या कोणाला गाऊ नकोस. विठ्ठला वाचून दुसऱ्या कोणाची स्तुती करू नकोस. वर्णनाला योग्य देव आहे, देव. आणि म्हणून त्याचे सगळेच वर्णन करतात. चहुवेदी जाण, साहीशास्त्री कारण, 18 पुराणे हरीशी गाती. सगळे हरीचं वर्णन करतात. सगळे पुराण, सगळे शास्त्र, सगळे वेद, सगळे देव याची स्तुती करतात. यम ब्रह्म वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुन्वंती दिव्य स्तवैर. दिव्य स्तोत्राने त्याची स्तुती करतात. आपणही जरी आपल्याला दिव्य स्तोत्राने स्तुती नाही करता आली तरी जशी येईल तशी आपण करावी. प्रत्येकाने केली पाहिजे. आणि म्हणून कान्होबाराय सुद्धा देवाची स्तुती करू लागलेली आहेत. अतिशय गोड अशा प्रकारची मार्मिक स्तुती करतात. कान्होबाराय म्हणतात, अगा ये वैकुंठ नायका, अगा ये त्रैलोक्य तारका, अगा जनार्दना जगव्यापका, अगा पाळका भक्ताची. या चरणाचं आपलं चिंतन झालेलं आहे. कान्होबाराय म्हणतात, ए वैकुंठात राहणाऱ्या देवा, त्रैलोक्याला तारणाऱ्या देवा, सगळ्या दुष्ट जनांचा संहार करणाऱ्या देवा, सगळ्या जगामध्ये व्यापून असणाऱ्या देवा, आणि आगा पाळका भक्ताची, भक्तांचं पालन करणाऱ्या देवा. देव भक्तांचं पालन करतो. देव भक्तांचा प्रतिपालक आहे. अनेक भक्तांचं पालन देवाने केलं. कसं पालन केलं? आपण सकाळी जे काकड्यामध्ये संत मालिका जी म्हणतो ना, त्याच्यामध्ये सगळे उदाहरणच आहेत. उंच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भावभक्ती देखोनिया, दासीपुत्र कन्या विधवाच्या बक्षी, दैत्यागरी बक्षी प्रल्हादासी, चर्मरंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शिलेविनी.
अनेक उदाहरणं आहेत, अनेक भक्तांची उदाहरणं आहेत, त्याच्यात आता वेळ घेत नाही. पुढं स्तुती करतात, अगाये वसुदेव देवकी नंदना, अगाये गोपिका रमणा, अगा बळीबंधा वामना, अगा निधाना गुणनिधी, अगाये वसुदेव देवकी नंदना. अगा म्हणजे अरे ए देवा, अगा अरे वसुदेव देवकी नंदना. वसुदेव आणि देवकीचा मुलगा. नंदन शब्दाचा अर्थ काय? मुलगा, बालक. परमात्मा कृष्ण अवतारामध्ये कोणाच्या पोटी जन्माला आले होते? वसुदेवाच्या आणि देवकीच्या. हे वसुदेव आणि देवकी अगोदर स्वयंभू मनू आणि शतरूपा होते. स्वयंभू मनू आणि शतरूपा असताना त्यांनी खूप एका मन्वंतराच्या कालापर्यंत तप केलं होतं. खूप तपश्चर्या केली. अगोदर नुसती झाडाची पानं खाऊन, पुन्हा पानं खाल्ले नाही, नुसतं पाणी पिऊन पुन्हा पाणी सोडलं, एका पायावर उभा राहून ऊर्ध्वबाहू करून अखंड तप केलं. मन्वंतराच्या कालापर्यंत. आणि ते तपश्चर्याला प्रसन्न होऊन देव ज्या वेळेला प्रगट झाले समोर, ते देवाचं ते रूप पाहिलं. स्वयंभू म्हणून आणि शतरूपानी आतापर्यंत केलेली साधना, आतापर्यंत केलेला अट्टहास, त्याचा शिणभाग कुठं निघून गेला. भाग गेला, शीण गेला, अवघा झाला आनंद. किती आनंद झाला असेल. ते देवाचं अप्रतिम अति सुंदर असलेलं ते रूप ज्या वेळेला पाहिलं, स्वयंभू म्हणून साष्टांग दंडवत घातले. वाणी गदगद झाली, डोळ्यातून अश्रू वाहू लागलेले आहेत. भगवान म्हणतात, मी तुमच्यावर प्रसन्न आहे, मागा, वर मागा. काय वर मागा? स्वयंभू म्हणून सांगितलं, प्रभू आपलं दर्शन झालं, आता दर्शनाने कसलीच इच्छा राहिली नाही. परमात्म्याच्या दर्शनाने कशाचीच इच्छा राहत नाही, इच्छाच संपून जाते. तरी भगवान म्हणतात, अरे माझी इच्छा आहे, मी तुम्हाला दिसलो, माझं दर्शन झालं आणि तुम्हाला मी काहीच नाही दिलं तर मग तुम्हाला माझ्या नावाला कलंक लागेल. माझ्याकरता माझी इच्छा आहे तुम्हाला काहीतरी द्यावं म्हणून, तरी म्हणून मागा. आणि मग स्वयंभू म्हणून ते देवाचं ते अतिशय सुंदर असलेलं रूप ज्या वेळेला पाहिलं, ते अतिशय त्या रूपाला पाहून मोहित झाले आणि सांगितलं, प्रभू फक्त एवढी इच्छा आहे मग की तुमच्यासारखा मुलगा मला व्हावा. आणि मग भगवंतांनी 3 वेळेला तथास्तु म्हटलं. तथास्तु तथास्तु तथास्तु. ती शतरूपालाही विचारलं, पतीची जी इच्छा तिची इच्छा तिनेही व्यक्त केली आणि 3 वेळेला तथास्तु म्हटलं. आणि म्हणून भगवान 3 वेळेला त्यांच्या पोटी आले जन्माला. कारण त्यांच्यासारखा मुलगा पाहिजे म्हणजे त्याच्यासारखं दुसरं कोणी नाही. न तोच समस्त्यो भेदिक कुतोन्यहा, याला नाही दुसरा जोडा. आणि मग पहिल्यांदा ते भगवान कश्यप आणि अदिती यांच्या पोटी वामन रूपाने प्रगट झाले. नंतर त्रेतायुगामध्ये दशरथ आणि कौशल्याच्या पोटी रामरूपाने प्रगट झाले. तेच स्वयंभू मनू आणि शतरूपा, तेच कश्यप आणि अदिती होते. नंतर तेच दशरथ आणि कौशल्या होते. आणि दशरथ आणि कौशल्या तेच पुन्हा द्वापार युगाच्या वेळी वसुदेव आणि देवकीच्या रूपानं होते.
आणि त्यांच्या पोटी भगवान अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक असलेला परमात्मा तोच कृष्ण रूपाने प्रगट झाला, कृष्ण रूपाने कारागृहात प्रगट झाला. पण मग तिथून लगेच तो गोकुळामध्ये आला आणि तोच हा विटेवर उभा आहे, तोच तर हा विटेवर उभा आहे. पुंडलिकाच्या भावार्था झाला गोकुळीहून येता, तोच आहे हा. आणि म्हणून त्याचं वर्णन करत असताना कान्होबाबा म्हणतात, अगाये वसुदेव देवकी नंदना. वसुदेव आणि देवकीच्या मुला, वसुदेवाला आणि देवकीला आनंद देणाऱ्या, नंदन म्हणजे जरी नंदन शब्दाचा अर्थ मुलगा असला तरी दररोज येऊन पिऊन येतो आणि आईबापाला असं लाथाबुक्या मारतो त्या मुलाला नंदन नाहीत म्हणत. जो मुलगा आपल्या मातापित्यांना आनंद देतो त्याला नंदन म्हणतात. म्हणून वसुदेवाला आणि देवकीला आनंद देणारा श्रीकृष्ण आहे, कारागृहातून मुक्त करणारा श्रीकृष्ण आहे. देवकीचे अनेक जे पुत्र मारले होते कंसानी ते पुन्हा आणून देणारा, ते पुत्र प्राप्त करून देऊन देवकीला आनंद देणारा श्रीकृष्ण आहे. म्हणून देवकी नंदन, वसुदेव देवकी नंदना. अगा ए गोपिका रमणा, गोपिका रमणा. पांडुरंगाचं स्तवन करत असताना कान्होबाबा म्हणतात, गोपिका रमणा. गोपिकांच्या ठिकाणी रममाण होणाऱ्या देवा, गोपिकांचा भोग घेणाऱ्या देवा. रमण म्हणजे भोगणारा. गोपींच्या ठिकाणी गोपिकांच्या ठिकाणी रममाण होणारा श्रीकृष्ण. पांडुरंग ज्या वेळेला गोकुळात होते त्यावेळेला कृष्ण होते, कृष्ण नाव होतं तिथं. पांडुरंग इथं आल्यावर झालं नाव. गोकुळात पांडुरंग कोणीच म्हणत नव्हतं. देश बदलला, काळ बदलला की माणसाची नावं बदलत जातात. ज्या वेळेला मनुष्य शाळेत जात असतो त्यावेळेला त्याला कोणी सरपंच म्हणतं का? म्हणतं कोणी सरपंच? नाही. मग ज्या वेळेला तोच मोठा होतो आणि मग त्याला मग ज्या वेळेला गावकरी निवडून देतात त्यावेळेला त्याला काय म्हणतात? सरपंच म्हणतात. नावं बदलत असतात. एका माणसाला अनेक नावं असतात. तसं तोच कृष्ण आणि पांडुरंग काही वेगळा नाही. पांडुरंगाच गोकुळामध्ये गोपिकांच्या ठिकाणी रमत होता, खूप रमत होता, त्यांना रमवीत होता. गोपिकांना रमवणारा असं म्हणा किंवा गोपिकांच्या ठिकाणी रमणारा असं म्हणा. गोपिकांच्या ठिकाणी इतका रमत होता की देहभानाला विसरून जात होता, देहाचाही त्याला आठवण राहत नव्हता. एके दिवशीचा प्रसंग आहे. भगवान श्रीकृष्ण सूर्योदयाच्या अगोदर थोडंसं असं फटफटलेलं होतं, ज्याला अरुणोदय म्हणतात. अरुणोदय झालेला, अजून सूर्याचा उदय झालेला नाही. अशा वेळेला यशोदेने सांगितलं, कृष्णा चल मला दूध काढू लाग, धार काढू लाग गायची. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण गोट्यात गेलेले. भगवान श्रीकृष्ण दूध काढायला बसलेले. मग ती चरवीमध्ये दूध काढायचं, चरवी भरली की बाजूला ठेवायची. यशोदेनं ते घेऊन जायची, हात घरात नेऊन ती वतायची, पुन्हा चरवी आणायची. अशा 2-3 चरवी भरलेली न्यायची, रिकामी आणायची, भरलेली न्यायची, रिकामी आणायची. भगवान श्रीकृष्ण तोपर्यंत दूध काढायचे. जवळ भरलेली चरवी यशोदा माता आत घेऊन गेली आणि यशोदा माता आत घेऊन गेल्याच्या नंतर गाय दोहन करत असताना भगवान श्रीकृष्णाची दृष्टी गोठ्याच्या दरवाजाकडे गेली, दारात गेली. आणि नेमकी त्यावेळेला राधा पाणी आणण्याकरता निघाली होती. आणि ते राधेला पाहिलं. राधेला पाहिल्यानंतर राधाच कृष्णाला पाहिल्यावर भुलते असं नाही. भगवान श्रीकृष्ण सुद्धा राधेला पाहून काय झाले? भुलले.
कसलाच आठव नाही राहिला, तसेच पाहत राहिले. त्या गाईचं दूध काढायचं झालं म्हणून तिथून उठले आणि पुढच्या गाईजवळ दूध काढायला बसले. आणि पुढच्या गाईचं जाऊन दूध काढायला लागले, काशेत पाणी टाकलं, ते दूध काढायला लागले. आणि तेवढ्यामध्ये यशोदा आतून आली. यशोदानं पाहिलं, अरे कृष्णा, अरे कृष्णा, अरे कृष्णा, काय करतोस? तू म्हणजे दूध काढतोय. अरे दूध काढतोस, पण दूध कोणाचं काढतोस? कारण हे राधेला पाहत पाहत दूध काढायला कोणाखाली बसले होते? तिथं गाय नव्हती, ते बैलाखाली बसले. आता हे तर पितळ उघडं होईल सगळं. आता काय करावं? मग कृष्णाने थोडंसं चालाकी केली. कोण दूध काढतोय गाईचं? पण ते बैल आहे ना, गाय नाही की ती. मग कृष्णाने सांगितलं, आई तुझं का डोकं बिकं फिरलं का काय? तू बहुतेक एखाद्या देवाचा नवस बिवस चुकली काय नु? तुला असं का म्हणून, तुला गायच्या ठिकाणी बैल का म्हणून दिसतोय? कृष्णा, चावटपणा करू नकोस. राधेला पाहिलं, स्वतः भुलला आणि मला म्हणतो की तू मी भुलले म्हणून. आता मग हा मायापती आहे. नाही म्हणजे आतापर्यंत मी तरी तिथं गाईला 4 स्तन होते, आता 4चं 1च काय झालं म्हणे. म्हणजे भगवान श्रीकृष्ण सुद्धा या गोपिकांना पाहून भुलत होते, त्यांच्या ठिकाणी रमत होते, रममाण व्हायचे. असा गोपिकांच्या ठिकाणी रमणारा त्याला म्हणायचं गोपिका रमण. किंवा गोपिकांना रमवणारा, गोपिकांना रमवायचा, गोपिकांना आपल्या ठिकाणी आकर्षित करून घ्यायचा, गोपिकांच्या इच्छा पूर्ण करायचा. त्या म्हणतील तसं तो त्यांना रमवण्याकरता कृती करायचा. ज्यावेळेला भगवान गोकुळामध्ये होते त्यावेळेला त्या गवळणी म्हणत्याल तसं तो करायचा. लहान असताना गवळणी कधी कधी त्याला त्यांच्या घरी घेऊन जायच्या. मग त्याला थोडंफार खाऊ घातलं, असं की अमकं केलं तमकं केलं की कृष्णा, ए कृष्णा, ए मला गाणं म्हणून दाखव ना. आणि मग कृष्णाने काय करायचं? गाणं म्हणून दाखवायचं. आणि गाणं म्हणून दाखवायचं ते म्हणजे काय वेदातलं आणि शास्त्रातलं नाही. आता तो काय कोणतं गाणं म्हणत होता मी काय तिथं ऐकायला नव्हतं, पण त्या म्हटल्या की गाणं म्हणून दाखव, तो गाणं म्हणायचा. त्या म्हणल्या कृष्णा काय, अरे हसून दाखव ना. लेख हसून दाखवायचा. कृष्णा अरे नाचून दाखव ना. जगाला नाचवणारा परमात्मा गोपिकांनी सांगितलं की कृष्णा नाच ना, की तो लगेच काय करायचा? नाचायचा. तिथं मृदंग नाही, टाळ नाही, विणा नाही, कसला ताल नाही, काय नाही, काही नाही, तरी नाचायचा. कसा नाचत असेल म्हणजे एवढं, म्हणजे येणे प्रकारे त्या गोपिका आपल्या ठिकाणी रमल्या पाहिजे. काही काम सांगायच्या, काहीच नाही म्हणत नव्हता तो. ए कृष्णा, आता एखादी गवळण जर स्वयंपाक करत असली, काय एखादी वस्तू घरात, ए आवे मधून ती भरणी घेऊन ये ना. लगेच असतं असं तुरु पळ जायचं, मधून भरणी घेऊन आणून तिच्यासमोर ठेवायचं. एखादी जर बहिर्दिशीला निघाली, अरे कृष्णा डबा भरून दे ना. डबा भरून द्यायचा. काय त्याला गोपिका रमणा. गोपिकांना तर रमवायचा, गोपिकांना रमवणारा. गोपिका ज्याच्या ठिकाणी रमत होते असा, आणि त्या रमत का होत्या ती कृती असा करायचा, त्यांना रमवायचा. हा एके दिवशीचा प्रसंग, भगवान श्रीकृष्ण असे रांगत होते. रांगत असतानाचा प्रसंग आहे. नंदबाबाचा वाडा मोठा होता. त्या वाड्यामध्ये अशी स्फटिक शिळा. त्या स्फटिकाच्या शिळेवर खेळत खेळत भगवान गेले. ते पाहिलं, ते खाली प्रतिबिंब दिसलं स्वतःच. आणि ते स्वतःचं प्रतिबिंब पाहिल्यानंतर ते आपल्याला पाहिजे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि भगवान रडायला लागले. यशोदा सांगितलं, मग आम्हाला ते पाहिजे. काय पाहिजे? देवाचं ते ह्याच्यामध्ये दिसणार रूप आहे, ते कसं काय काढून घेता येईल? ते थोडंच काढून घेता येतं हातात. नाही मला ते पाहिजे.
यशोदेने सांगितलं की कृष्ण ते घेता येत नसतं, ते नाही देता येत, कुणीच ते देऊ शकत नाही, नाही मला पाहिजे. आणि हे रडायला लागला का नाही. मग ती पाय खोडून डोळे चोळून ते सगळं हे केलं. यशोदेने उचललं त्याला, तसंच पाळण्यात घातलं, झोका दिला. ते काय राहता राहीना, पण मग आता कवर बसन त्याच्याजवळ, कामं घरातली किती पडलेली होती. दिला झोका, बस म्हणले पाळण्यात, चालले मी काम करायला म्हणून यशोदा निघून गेली. तेवढ्यामध्ये राधा आली. राधा दारातून चालली होती. तिनं पाहिलं कृष्ण रडतोय. ती घाईघाईनं आली, पाळण्यातलं त्याला उचललं, असं कडेवर घेतलं, त्याचा एक मुका घेतला आणि त्या राधेनं घेतल्याबरोबर याचं रडणंच थांबलं. यशोदा म्हणजे आतापर्यंत रडत होता ना, कसं काय थांबला रडायचा म्हणून पाहायला आली बाहेर. पाहते तर राधेनं घेतलंय. ती म्हणे काय चावट आहे पोरगं, इतका वेळ मी त्याला समजावित होते, पोरगं थांबलं नाही आणि तू त्याला घेतल्याबरोबर थांबले, असं का तूच घेऊन जाय त्याला. ठीक आहे म्हणे, मी जाते घेऊन घरी, पुन्हा थोड्या वेळा आणून देते म्हणून राधा घरी घेऊन गेली. घरी घेऊन गेली. असं घरात एक झोपाळा होता, झोपाळ्यावर ठेवलं त्याला. मग त्याच्याशी बोलायची, बोलता बोलता काही घरातली कामं करायची, त्याला खाऊ घातलं वगैरे, त्याला जीव घातलं वगैरे. आणि मग ते त्याचं रूपच अप्रतिम होतं. अहो गोकुळातले बाया आणि माणसं त्याच्या रूपाला बोलती, त्यात नवल नाही. त्या गोकुळातले पशुआधिक सुद्धा त्याच्या रूपाला पाहून बोलत होते. अशी जवळ बसली, नकशिखांत एकदा देवाचं ते रूप पाहिलं आणि आतून प्रेम उफाळून आलं. म्हणली कृष्णा किती किती लहान आहेस रे. ती म्हणे मोठा होऊ काय. ती मग हसायला लागली. अरे मोठं कुठं होता येत असतोय तुला, तू कसं काय मोठं होशील, आत्ता होतो मोठा. ती म्हणे हो बरं. आणि नुसतं हो म्हटल्याबरोबर काहीतरी डोळे झाकले, हो असं काहीतरी मंत्र म्हटल्यासारखं केलं. आणि तिच्यासमोर 25 वर्षाचा, बरं इतका सुंदर की कामदेव सुद्धा त्याच्या रूपाला पाहून लाजे. पटदेशी उठली, दरवाजा लावून घेतला. बराच वेळ बोलत होते. तेवढ्यात तिचा पती, अनया नावाचा तिचा पती, राधेचा अनया नावाचा पती, तो आला कावडी घेऊन तुपाची. ए दरवाजा उघड, काय करतेस आत. काहीतरी बोलत होती. कोणाशी बोलतेस तू, कोण आहे मध्ये, हा कोण आलंय घरात, दरवाजा लावून काय काय चालू आहे. कोण घाबरली. मग ती आता नवरा आलाय, आता काय करायचं. म्हणजे कृष्णा काही कर, आता पती आलेली, तो आता लहान होय. ती म्हणे आता मला लहान नाही होता येत, मला फक्त मोठा व्हायचाच मंत्र पाठ आहे, लहान व्हायचा मंत्र काही पाठच नाही. ती म्हणे देवा असं नको करू. अतिशय नम्र झाली, दीन झाली, देवाचे पाय धरले. देवा लहान हो, काही कर. प्रार्थना केल्यानंतर परमात्मा पुन्हा देवाने ते लहान रूप घेतलेले. आणि मग थोडीशी तिनं स्वतःला सावरून घेतलं. थांबा थांबा म्हणे आले, पोराला खाऊ घालते आणि मग कडी उघडते, थोडं थांबा ना थोडं. अशी उठली, भात घेतला, भातात दूध टाकलं, थोडी साखर टाकली, त्याच्यापुढं वाटी ठेवली आणि मग कडी उघडली दरवाजाची. मग तो कोणाशी बोलतेस, दम नाही निघत, एवढं एवढं लहान लेकरू आहे त्याच्याशी बोलत होते, तुम्हाला ते रडत होतं, त्याला समजून सांगत होते. आणि मग त्यांनी पाहिलं ते कृष्णाला, तेही बोलून गेलं त्या कृष्ण. त्यांनी उचलून घेतलं, त्याचा मुका घेतला, खाली ठेवलं, सांगितलं तुला जर करमत नसेल तर दररोज घेऊन यात जा म्हणे. मला सांगायचंय काय, सांगायचंय हे की त्या राधेला रमवणारा, तिला मोठं रूप आवडतं ना तर मोठं रूप धरणारा, तिला लहान रूप आवडतं ना लहान रूप धरणारा, तिला जसं आवडतं तसं होणारा आणि तशी क्रिया करून तिला रमवणारा. किंवा तशी क्रिया करत असल्यामुळं, त्यांच्यासारखा तो होत असल्यामुळं गोपिका त्याच्या ठिकाणी रमणाऱ्या आहेत. असा गोपिका ज्याच्या ठिकाणी रममान होतात असा जो आहे त्याला म्हणायचं गोपिका रमण. हे गोपिका रमणा, अगा हे गोपिका रमणा, अगा बळीबंधवा म्हणा, अगा निधाना गुणनिधी, अगा बळीबंधा वामना. बळीबंधा वामना,
आपलं कालच्या त्या अभंगामध्ये होऊन गेलं हे. रसा तळा नेला बळी राहे पाताळी स्वामी माझा. बळीला भगवंतानी वामन रूपामध्ये जाऊन त्रिपाद भूमी दान मागून आणि ज्या वेळेला भूमी दानाचा संकल्प केला, दान घ्यायचं त्यावेळेला मग त्रिविक्रम रूप धारण करून 2 पावलांनी पृथ्वी आणि सगळं अंतरिक्ष व्यापून 3रा पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवून त्याला कुठं घातलं? पाताळात घातलं. आणि पाताळात घालून मग आपण स्वतः मात्र बळीचा बंदी होऊन तिथं राहिला. काय होऊन राहिला? बळीचा बंदी होऊन, बळीचा सेवक होऊन, बळीचा नौकर होऊन, बळीचा चाकर होऊन असा बळीच्या बंधनामध्ये राहणारा तू वामन आहेस. अगा ये बळी बंधा वामना, किंवा बळीला बांधणाऱ्या वामना. वरून पाशाने भगवंतांनी बळीला बांधलं होतं. अशा बळीबंधा वामना अगा निधाना गुणनिधी, अगा निधाना गुणनिधी. गुणाचं निधान असलेल्या देवा. सगळे जगातले सगळे गुण कुठे आहेत? देवाच्या ठिकाणी आहेत. आपल्याही ठिकाणी काही गुण असतात, नाही असं नाही. गुण हा प्रत्येकाच्या ठिकाणी असतो. काही ना काही प्रत्येकाच्या ठिकाणी कोणता ना कोणता गुण आहे. कोणाच्या ठिकाणी बोलण्याचा गुण आहे, कोणाच्या ठिकाणी म्हणण्याचा गुण आहे, कोणाच्या ठिकाणी वाजवण्याचा गुण आहे, कोणाच्या ठिकाणी नृत्य करण्याचा गुण आहे, कोणाच्या ठिकाणी चाड्या लावण्याचा गुण आहे. गुणच आहे ना तो एक. कोणते ना कोणते गुण आहेत. इथले सांगितलं, बाहेर गेलं मग बाहेरचे गुण दिसतात. प्रत्येकाच्या ठिकाणी काय असतो? गुण असतो. गुण आहेच. कोणाच्या ठिकाणी रूप आहे, कोणाच्या ठिकाणी चातुर्य आहे. असे वेगवेगळे हे गुण आहेत. पण मग मनुष्याच्या ठिकाणी एखादा गुण असला तर दुसरा नसतो. सगळे गुण काय सगळ्याच्या ठिकाणी नसतात. पण देवाच्या ठिकाणी सगळे गुण आहेत आणि विपुल प्रमाणामध्ये आहेत. एवढे नाही, विपुल प्रमाणामध्ये आहेत. म्हणून सगळ्या गुणाचं निधान असलेल्या देवा. अगाये निधाना गुणनिधी, अगाये द्रौपदी बांधवा, अगाये सखया पांडवा, अगा जीवाची जीवा, अगा माधवा मधुसूदना. देवाची स्तुती करत असताना कान्होबा आहे. पुढं देवाचं वर्णन करत असताना म्हणतात की अगाये द्रौपदी बांधवा. द्रौपदी बांधवा. बांधव शब्दाचा अर्थ बंधू. द्रौपदीच्या बंधू असणाऱ्या देवा. द्रौपदीचा बांधव, हा बांधव बंधू. मग भगवान श्रीकृष्ण द्रौपदीचे बंधू होते. आम्ही तर असं ऐकलेलं आहे किंवा ते सुभद्रेचा बंधू आहे. मग कान्होबा आहे तर म्हणतात द्रौपदीचे बंधू, द्रौपदी बांधवा. द्रौपदीचा बांधव आहे का तो? हो, द्रौपदीचा बांधव आहे. कसं काय द्रौपदीचा बांधव आहे? बंधू कोणाला म्हणतात? संकटाच्या वेळी जो धावून येतो तो बंधू. बंधनात त्रायते इति बांधवा. बंधनम संकटम. संकटाच्या वेळी जो धावून येतो तो आहे बांधव. आणि द्रौपदीला अनेक वेळी संकटातून देवाने द्रौपदीचं रक्षण केलं म्हणून तो काय? बंधू आहे. आणि भगवंतानी आणि द्रौपदीनं स्वतःला बहीण भाऊ मानलेलं होतं. मानलेले बंधू आणि बहीण आहे ते. ज्या वेळेला द्रौपदी हस्तिनापूरच्या सभेमध्ये तिला नग्न करण्याची आज्ञा दुर्योधनानं दिली. पांडवांना खांडववन दिलं होतं ज्या वेळेला विभागणी झाली या दोघांची.
पांडवावर अन्याय झाला आणि राज्याची विभागणी करून पांडवांना खांडववन दिलं आणि त्या खांडववनाचं पांडवांनी इंद्रप्रस्थ केलं भगवंताच्या कृपेने. आणि इंद्रप्रस्थ केल्याच्या नंतर राजसूय यज्ञ केला. त्यावेळेला हे सगळे कौरव तिथं आले आणि ते तिथलंही त्यांना सहन होईना म्हणून त्यांना द्यूत खेळण्याकरता बोलवलं, पाचारण करून घेतलं. आणि शकुनी हा दुर्योधनाचा मामा हा कपटी असल्यामुळं कपटाने हे सगळं राज्य सगळं हिरावून घेतलं. हारला धर्मराज युधिष्ठिर, सगळी संपत्ती गेली, सगळं राज्य गेलं, सगळं सैन्य गेलं, काही राहिलं नाही. आता काय लावायचं डावावर? शेवटी युधिष्ठिराने आपला सगळ्यात लहान भाऊ सहदेवाला डावावर लावलं. सहदेवाला जिंकून घेतलं. नकुलाला डावावर लावलं, नकुलाला जिंकून घेतलं. त्यानंतर अर्जुन डावावर लावला, अर्जुनाला जिंकून घेतलं. भीमाला डावावर लावलं, भीमाला जिंकलं. पुन्हा नंतर स्वतःला लावलं. स्वतः म्हणजे युधिष्ठिरालाही दुर्योधनाने त्या द्यूतकर्मामध्ये काय केलं? जिंकून घेतलं. आता कोण आहे? शेवटी युधिष्ठिराने द्रौपदीला डावावर लावलं, द्रौपदीलाही जिंकून घेतलं. आणि द्रौपदीला जिंकून घेतल्यानंतर दुर्योधनाने आज्ञा दिली, दुःशासना आता द्रौपदी माझी दासी झालेली दासी, जा तिला सभेमध्ये घेऊन ये. अगोदर एक प्रत्याहारी पाठवला होता, तो पाठवल्यानंतर त्याच्यासोबत ती काय आली नाही म्हणून दुःशासनाला पाठवलं. दुःशासन गेला, ती काही येत नाही म्हणून दुःशासनाने तिच्या केसाला पकडलं, ओढीत आणली सभेमध्ये. दुर्योधनाने आपली मांडी दाखवली, माझ्या मांडीवर बस. अपमानित केलं सगळ्यांनी. द्रौपदी काही प्रश्न विचारत होती त्या ठिकाणी, कोणाला त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. कोणाची हिंमत नाही झाली प्रश्नाचं उत्तर द्यायचं. त्या सभेमध्ये सामान्य लोक नव्हते. गंगापुत्र भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, ही अशी सगळी मंडळी, सगळ्यांना प्रश्न विचारले, कोणी प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. द्रौपदीचा प्रश्न होता, सांगा मला द्यूतकर्मामध्ये दुर्योधनाने जिंकलं का? तो मला जिंकू शकतो का? प्रश्नाचं उत्तर कोणाला देता आलं नाही, कारण द्रौपदीला डावावर धर्मराजाला लावताच येत नव्हतं. जर लावताच येत नाही तर तू जिंकेल कसा? कारण डावावर लावण्याकरता द्रौपदी म्हणजे काय वस्तू नाही. एक तर पत्नीला डावावर लावता येत नाही, आणि जरी डावावर लावता येत असेल तरी द्रौपदीनं सांगितलं, मी 5 जणाची पत्नी आहे, एका धर्मराजाची पत्नी नाही. मग 5 जणाची असताना 5 जणाचा जर माझ्यावर अधिकार आहे तर एकटा धर्मराज डावावर कसा लावू शकतो? लावू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, आणखीन एक गोष्ट अशी आहे की 5 जणाची पत्नी, द्रौपदी 5 जणाची पत्नी होती, तर त्या 5 जणांनी वर्षभरातले 2-2 महिने वाटून घेतले होते. आणि त्या कालावधीमध्ये ती भीमाची पत्नी होती, तिच्यावर अधिकार भीमाचा होता. मग ज्या कालावधीमध्ये, ज्या 2 महिन्यामध्ये भीमाचा अधिकार तिच्यावर आहे, त्या कालावधीमध्ये युधिष्ठिर तिला डावावर कसं काय लावू शकतोय? युधिष्ठिराला लावायचा काय अधिकार आहे? आणि युधिष्ठिराला जर लावायचा अधिकारच नाही तर दुर्योधन तिला जिंकूच कशा शकेल? आणि जर तिला जिंकलंच नाही तर ती दासी होईल कशी? कोणाला या प्रश्नाचं उत्तर नाही देता आलं. सगळ्यांनी माना खाली घातल्या. शेवटी दुर्योधनाने दुःशासनाला सांगितलं, ही जे वस्त्र काढा,
ही माझी दासी नग्न कशी आहे ती दिसते, ती मला पाहायचंय. त्या दुर्जनाने वस्त्राला हात घातला, वस्त्र ओढायला लागला. द्रौपदीला वाटत होतं इथं भीष्माचार्य बसलेले आहेत, कृपाचार्य आहेत, कुलगुरू कृपाचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, यांची हे असताना मला कशाची भीती आहे. पण काही चाललं नाही त्यांचं सुद्धा. त्यांचं काही चालत नाही म्हणून पतीकडं पाहिलं. जिला एक नाही 5 पती आहेत. युधिष्ठिरासारखा धर्मराज, भीमासारखा गदाधारी, अर्जुनासारखा गांडीव धनुष्यधारी, नकुल, सहदेव, सिंहासारखे 5 पती असताना सुद्धा सगळ्यांनी माना खाली घातल्या. आणि मग द्रौपदीच्या लक्षात आलं की इथं कोणाचंच काही चालणार नाही. आणि हा मूर्ख असणारा हा दुःशासन तर वस्त्र ओढतोय. आता कोण वाली आपल्याला, हे कोणीच आपलं रक्षण करू शकत नाही. आणि मग शेवटी द्रौपदीनं कोणाचा धावा केला? भगवान श्रीकृष्णाचा धावा केला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावेला, दीनानाथ बिद सांभाळे आपुले. धावा केला, कृष्णा धाव. आणि भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी प्रगट झाले, वस्त्राच्या रूपानेच प्रगट झाले. इतके वस्त्र ओढले त्या दुःशासनाने की ते लक्षात येईना की वस्त्रात द्रौपदी एका द्रौपदीत वस्त्र आहेत. भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी प्रगट झाले. भीष्माचार्यांना, द्रोणाचार्यांना, कृपाचार्यांना, तिथं विदुर काका होते, या सगळ्यांना त्यांचं दर्शन. बाकीच्यांना, जे पापी लोकांना दर्शन नाही झालं. हे कोण वस्त्र पुरवतोय, कोण आहे हा, याचं दर्शन फक्त जे तिथं पुण्यवान होते त्यांना झालं. मग सांगायचं तात्पर्य काय? पांचाळी ज्या वेळेला सभेमध्ये नग्न करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला तिथं धावून जाऊन तिचं रक्षण कोणी केलं? भगवान श्रीकृष्णाने केलं, देवाने केलं. म्हणून द्रौपदी बांधवा, अगाये द्रौपदी बांधवा. ज्या वेळेला महाभारती युद्ध सुरू होतं, भीष्म पितामह त्यावेळेला सेनापती होते, कौरवकडचे सेनापती होते. युद्ध चालू आहे, खूप सैन्य दररोज मरतंय, पण पांडव मरत नाहीत. त्याच्यामुळं दुर्योधन काही खुश नव्हता. त्याला असं वाटायला लागलं की जोपर्यंत भीष्म पितामह आहे तोपर्यंत पांडव मरणार नाहीत, ते मारतच नाहीत त्यांना असं टोचून बोलला त्यांना. आणि मग भीष्माने प्रतिज्ञा केली की उद्या मी निष्पांडवी पृथ्वी करीन, पांडवच ठेवणार नाही. भीष्म आहेत ते, नावच त्यांचं काय आहे, भीष्म. प्रतिज्ञा केल्यानंतर घाबरले सगळेच. आता कसं द्रौपदीला कळालं. द्रौपदी कृष्णा कहली, कृष्णा पितामहाने अशी प्रतिज्ञा केली आहे की निष्पांडवी पृथ्वी करीन. ठीक आहे म्हणे. सकाळी म्हणजे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर ज्यावेळेला भीष्म त्यांच्या शिबिरामध्ये ध्यानस्थ बसले होते, द्रौपदीजवळ भगवान गेले. द्रौपदी, उठ. काय देवा, तुला तुझं कुंकू ठेवायचं का पुसून टाकायचं आहे? देवा असं काय बोलता? देवा चल मग माझ्यासोबत. कुठं जायचं आहे? भीष्माकडे जायचं आहे. कशाला जायचं आहे? दर्शनाला जायचं आहे. का जायचं आहे? तू चल तर. द्रौपदीला घेऊन भीष्माच्या शिबिरामध्ये आले. आपण बाहेरच राहिले उभे. द्रौपदीला आत पाठवलं, जा म्हणे फक्त दर्शन घेऊन ये. द्रौपदी गेली, भीष्मांचं दर्शन घेतलं. पण दर्शन घेताना ते बांगड्या वाजल्यानंतर ते थोडंसं लक्षात आलं भीष्माचे की कोणीतरी एक सौभाग्यवती आपल्याला दर्शनासाठी आलेली आहे. आणि मग भीष्मांच्या तोंडातून शब्द निघाले, अखंड सौभाग्यवती भव. आशीर्वाद दिला. आता ती काही ती द्रौपदी होती, यज्ञातून अग्नीतून निर्माण झाली द्रौपदी होती.
पितामह. भीष्म लगेच डोळे बोलले, द्रौपदी तू? हां मीच. इथं कशी तू? मला हे सांगा अगोदर, तुम्ही मला आता आशीर्वाद दिलाय, अखंड सौभाग्यवती भव. हा तुमचा आशीर्वाद खरा होणार आहे का काल तुम्ही प्रतिज्ञा केली ती प्रतिज्ञा खरी होणार आहे? तुमची प्रतिज्ञा खरी आहे का आशीर्वाद खरा आहे? ती म्हणे, द्रौपदी तू तर आलीच कशी मला ते सांगा अगोदर. इथं तू कसं काय आली माझ्याकडं? कोण घेऊन आलं तुला इथं? कोणासोबत आली तू इथं? म्हणले माझ्या गड्यासोबत आले. मग नौकर आहे माझ्यासोबत. कोण आहे तुझा नौकर? कुठे आहे तो नौकर तुझा? ती म्हणे बाहेर उभा आहे दारात. द्रौपदी भीष्माला बाहेर घेऊन आली तर परमात्मा द्रौपदीचे ते पादत्राणे आपल्या मस्तकावर घेऊन उभे होते. भीष्माने पाहिलं, द्रौपदीला म्हणतात, भीष्म द्रौपदी एक नाही असे हजारो भीष्म आले आणि किती प्रतिज्ञा केल्या त्यांनी की पांडवांना नष्ट करीन, तर पांडवाच्या केसालाही धक्का लागणार. जोपर्यंत हा त्यांचा सहकारी आहे त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. असा द्रौपदी बांधव आणि पांडवांचा सखा असणारा भगवान श्रीकृष्ण. म्हणून कान्होबाबाई म्हणतात, अगाये द्रौपदी बांधवा, अगाये सखया पांडवा. पांडवाचा सखा, पांडवांचा सहाकारी, पांडवाचा सहाकारी. राजावरणी ते पुढचं जाऊ द्या, पण पांडवाचा सहाकारी. म्हणून परमात्मा राजा द्वारकेचा होता पण द्वारकेत राहत नव्हता. कुठं राहायचा? पांडवांच्या. द्वारकेचा राणा पांडवा घरी, राणा द्वारकेचा आणि घरी पांडवाच्या. का? कारण पांडव हे सखे होते, सखे. अर्जुनाने सुद्धा म्हटलं की नाही, देवा ती विश्वरूप जेव्हा पाहिलं मी तर तुला सखाच मानत होतो. सखे ती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखे ती. सखा समजित होतो, म्हणजे सखा होता तो, सखे होते. अगाये सखया पांडवा. भगवंताने सुद्धा अर्जुनाला सखा म्हटलं की नाही? अर्जुन तर भगवंताला म्हणतोच सखा, पण भगवान सुद्धा अर्जुनाला सखा म्हणतात. 4थ्या अध्यायामध्ये ज्या वेळेला भगवान अर्जुनाला म्हणतात की अर्जुना मी हे ज्ञान अगोदर सूर्याला सांगितलं होतं आणि तेच ज्ञान हे मी तुला सांगतोय. काय? तेच हे ज्ञान मी आज तुला सांगतोय. सैवायम मया अत्यद्य योग प्रोक्त पुरातन. का सांगतो तुला? कारण तू माझा काय आहेस? भक्त आहेस, तू माझा सखा आहेस. भक्तोसी मे सखा चेती रहस्यम हे तदुत्तमम. अगाये सखया पांडवा. पांडवांचा सखा. कान्होबाबाई देवाचं वर्णन करत असता म्हणतात, अगाये सखया हे पांडवांच्या सख्या असणाऱ्या देवा. किती किती सख्यत्व होतं अर्जुनाबरोबर देवाचं, किती सख्यत्व होतं. महाभारतीय युद्धामध्ये अर्जुनाचा सारथी झाला. सारथी, सारथी म्हणजे आताच्या भाषेत काय म्हणतात? ड्रायव्हर. ड्रायव्हर झाला. ह्याला काय आता काय दुसरी नोकरी नव्हती का, ह्याचं काय पोट भरणं झालं का, काय काम मिळणं झालं म्हणून ड्रायव्हर झाला का तो? नाही 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 नाही, तसं नाही. अर्जुन माझा सखा आहे आणि युद्धामध्ये त्याच्यावर कुठलं संकट नाही आलं पाहिजे. आम्हा घाली पाठीकडे आपण कळे काळाशी भिडे. किती अर्जुनावर प्रेम देवाचं, किती. ज्यावेळेला महाभारतीय युद्धामध्ये अर्जुन ज्या वेळेला सज्ज होऊन युद्धाकरता सगळे अस्त्र वगैरे घेऊन ज्या वेळेला युद्धाकरता निघायचा, रथात बसायचं, त्यावेळेला परमात्मा रथाचा असा भाग उंच असायचा चढण्याकरता. ती चढण्याकरता दुसरी काही व्यवस्था नसेल तर परमात्म्याने आपली मांडी खाली करावी. अर्जुनाने भगवंताच्या मांडीवर आपल्या जोड्यासह पाय द्यावा आणि रथामध्ये चढावं. कधी भगवंतानी खाली वाकावं तर अर्जुनाने जोड्यासह भगवंताच्या पाठीवर पाय द्यावा आणि रथामध्ये चढावं. अजून किती प्रेम अर्जुनावर देवानी करावं, किती. अर्जुनाचा सखा. ज्या वेळेला त्या युद्धामध्ये पितामह भीष्म आणि अर्जुन दोघांचं युद्ध सुरू झालं. खूपच युद्ध सुरू झालं.
तिकडं मग भीष्माने प्रतिज्ञा केली होती की मी याला हातामध्ये शस्त्र घ्यायला लावीन. युद्धाला आले. हे युद्ध सुरू झालं का नाही, बाकीचं सगळं युद्ध थांबलं, सगळे यांचंच युद्ध पाहायला लागले. भगवंतानी सगळ्या ब्रह्मांडाचा भार अर्जुनाच्या रथावर घातला होता. सगळे ब्रह्मांड त्याच्या पोटात आहेत आणि जो सगळे ब्रह्मांड आपल्या पोटात वागवतो तो परमात्मा अर्जुनाच्या रथावर आहे. अर्जुनाच्या रथाचं वर्णन करेल तेवढं थोडं आहे. ध्वजस्तंभावर वानरू जो मूर्तिमंत शंकर. ध्वजस्तंभावरच कोण आहे? हनुमंतराय बसलेले होते अर्जुनाच्या. विजयरथ आहे. भगवान शंकर समोर आहे बसलेले. सारथी ज्याच्या पोटात ब्रह्मांड आहेत असा परमात्मा तिथं सारथी म्हणून बसलेला आहे. सगळा भार रथावर घातलेला आहे तो ब्रह्मांडाचा, पृथ्वीचा भार. तरी सुद्धा पितामह भीष्माने अर्जुनाला बाण मारला की त्या बाणाच्या वेगाने रथ असा 1.5 हात पाठीमागं सरकायचा, हालायचा रथ. अर्जुनाने इकडून भीष्माला बाण मारला की अर्जुनाचा रथ असा 20 फूट मागं जायचा. भीष्माचा रथ अर्जुनाच्या बाणाने 20 फूट असा पाठीमागं जायचा. भीष्माने बाण मारला की हा रथ हालायचा अर्जुनाचा. आणि मग भगवान म्हणायचे, वा भीष्म, काय बाण मारला, वा काय काय ताकद आहे. अर्जुनाला वाटायचं काय माझ्या रथात बसलाय, प्रचार तिकडचा चालू आहे. माझ्या बाणाने भीष्माचा रथ 20 हात पाठीमागं जातो, त्याचं नवल नाही, त्याचं कौतुक नाही. आणि भीष्माच्या बाणाने माझा रथ नुसता हलतो तरी त्यांचं कौतुक चालू आहे. काय कृष्णा, काय काय चाललंय. अरे माझ्या बाणाने रथ एवढा पाठीमागं जातो, त्याचं कौतुक नाही. आणि भीष्माच्या बाणाने फक्त रथ हालतोय फक्त जागेवरून फक्त, तर त्याचं कौतुक चाललंय. काय लावलंय हे. भगवान बोलले, अर्जुना अरे तसं नाही. तुझ्या बाणाने भीष्माचार्याचा रथ जर 20 फूट मागं जात असेल तर त्यात नवल नाही, 100 फूट मागं गेला तरी त्याचं कौतुक करणार नाही. कारण एक तो सामान्य रथ आहे आणि त्या रथावर एक म्हातारा बसलेला आहे. तुझा रथ सामान्य नाही. भगवान शंकर आणि स्वतः मी सगळा पृथ्वीचा भार घालून रथावर बसलेलो आहे, तरी भीष्माचार्य रथ हलवतात. हे कौतुक आहे त्यांचं, हे त्यांचं नवल आहे. युद्ध भयान सुरू झालं. इतकं नुसते बाणावर बाण दोन्ही करून सुरू झाले. दोघांचे एक बाण चालू होते. इतके भीष्माने अर्जुनाला बाण मारले, इतके बाण मारले की सगळा नुसता पावसाळ्यातले डोंगर जसे सगळे पाजवतात तसा अर्जुनाच्या अंगातून सगळं रक्त पाजवायला लागलं. भगवान श्रीकृष्णाचेही सगळे हात असे नुसते खिळखिळे करून टाकले. असे सगळे असे सुईसारखे छोटे छोटे बाण मारून सगळे असे सांधे बोटात भगवंताला तर रथाचं सारथ्य पण व्यवस्थित करता नाही आलं पाहिजे याच्याकरता सगळे रक्तबंबाळ करून टाकले भगवंताचे हात. असा एक जोरात बाण मारला तो अर्जुनाच्या छातीमध्ये लागला. अजून बेशुद्ध होऊन पडला. तिकडून भीष्माच्या बाणाचा सपाटा सुरूच आहे आणि इकडून बाण जात नाही. भगवान म्हणतात, अर्जुना बाण मार, अर्जुना बाण मार, मार बाण. अर्जुनाचा बाण काय जात नाही. काय झालं म्हणून भगवंतांनी पाठीमागं पाहिलं तर अजून बेशुद्ध होऊन पडलाय. आणि मग भगवंताला ते सहन झालं नाही. उठले, ते घोड्यांचा तो रथातला तो लगाम जो हातामध्ये धरला होता घोड्याचा सोडून दिला. एक रथाचं चाक उचललं आणि भीष्मावर धावून गेले. पितामह भीष्म भगवंताला भगवान श्रीकृष्णाला जाणून होते. पितामह भीष्माने हात जोडले, प्रभू मला नष्ट करा, शरीर नष्ट करा, या शरीरातून मला सोडवा, तुमच्या चरणामध्ये मला विलीन करून घ्या. मला पुढचं सांगायचं नाही काय, यांचा संवाद नाही सांगायचा पुढचा. पण अर्जुनाला भीष्माने मारलं, देवाला सहन झालं. धावून आपली स्वतःची प्रतिज्ञा मोडली. भगवंतांनी प्रतिज्ञा केली होती की मी युद्धामध्ये कुठलं शस्त्र हातामध्ये धारण करणार नाही. पण अर्जुनाकरता भगवंतांनी शस्त्र सुद्धा धारण केलं.
एवढं प्रेम अर्जुनावर देवाचं. अगा ये सखया पांडवा, अर्जुनाचा सखा, पांडवांचा सखा. अगा जीवाची जीवा, अगा माधवा मधुसूदना. अगा जीवाची या जीवा. पांडुरंगाला कान्होबा म्हणतात तू सगळ्या जीवांचा जीव आहेस. तो काय म्हणे, माझ्या जीवाचे जीवन विठ्ठल निधान सापडले. कारण आपण जीव आहेत, त्याचेच अंश आहोत. आपलं मूळ रूप खरं तेच आहे. त्याच्यामुळं आपला जो जीव, त्या जीवाचा जीव तो आहे. अगा ये जीवाची या जीवा, अगा माधवा मधुसूदना. अगा माधवा, माधवा मा म्हणजे लक्ष्मी आणि धव म्हणजे पती. लक्ष्मीचा जो पती आहे त्याला काय म्हणतात, माधव अशा प्रकारचं म्हणतात. परमात्मा पांडुरंग लक्ष्मीचा पती आहे, लक्ष्मीपती म्हणून माधवा. मधुसूदना, मधुदैत्याला नष्ट करणारा म्हणून मधुसूदन. सुदन म्हणजे नष्ट करणारा. मधुदैत्य. सृष्टीच्या आरंभी भगवान ज्या वेळेला योगनिद्रेमध्ये होते त्यावेळेला भगवंताच्या कानामध्ये जो मूळ नेतून आपल्या कानामध्ये, कानातला मूळ, भगवंताच्या कानामध्ये तसा जो मूळ होता त्या मुळापासून 2 दैत्य निर्माण झाले, मधु आणि कैठभ. आणि ती मधु आणि कैठभ एवढे शक्तिशाली होते की त्यांनी सगळ्या देवांना आणि ब्रह्मदेवाच्याच पाठीमागा लागले. ते ब्रह्मदेव आणि सगळे देव धावत भगवान विष्णूकडे आले. लक्ष्मी मातेनं भगवंताला योगनिद्रेतून जागं केलं आणि मग भगवान विष्णूचं आणि त्या मधु कैठभाचं युद्ध सुरू झालं. किती तरी दिवस युद्ध सुरू होतं, भगवान विष्णूलाही ते आवरेनात. एवढे शूर ते मधु आणि कैठभ. शेवटी हे चतुर, त्यांनी सांगितलं चातुर्यानं फसविलं त्यांना. म्हणे वा 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 वा, काय तुमचं युद्ध कौशल्य आहे. तुमचं युद्ध कौशल्य पाहून मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्हाला जे काही पाहिजे ते मागा. ह्यांनी सांगितलं अरे याचं आता आपल्या युद्धात याचं काही चालणं झालं आणि हा स्वतः जास्त उदारपणा दाखवायला लागलाय. त्या मधु आणि कैठभाने सांगितलं अरे तू काय आम्हाला देतोस, तूच माग, तुला काय पाहिजे. त्याने सांगितलं मग मी मागू, मग मी मागल ते तुम्ही देणार. मला तुमची मृत्यू हवी, मृत्यू. तुम्ही माझ्या हाताने मेले पाहिजे. त्यांनी सांगितलं मग जसा शूर असतो त्याचा जसा वार असा व्यर्थ जात नाही तसा त्याचा शब्दही काय होत नाही, व्यर्थ जात नाही. मग त्याने सांगितलं की आमचं मरण असं आहे की आम्हाला तुझ्या मांडीवर घे, आम्हाला पाण्यामध्ये मरण नाही आहे आणि मग तुझ्या मांडीवर घेऊन आमचा काही गर्वत कर. भगवंतानी मग आपलं विराट रूप धारण केलं, त्यांना मांडीवर घेतलं आणि त्या मांडीवर त्यांना मारलं. ते मधु आणि कैठभ, मधु दैत्याला मारलं भगवंतानी म्हणून मधुसूदन. अगा ये मधुसूदना, अगा ये द्रौपदी बांधवा, अगा ये सखया पांडवा, अगा जीवाची जीवा, अगा माधवा मधुसूदना. अजून पुढेही बरेच चरण आहेत. पुढेही कान्होबाने अजून देवाची स्तुती केलेली आहे. पण आपली आजची वेळ झालेली आहे, आपण या ठिकाणी थांबूयात. अगा ये वसुदेव देवकी नंदना, अगा ये गोपिका रमणा, अगा बळीबंधा वामना, अगा निधाना गुणनिधी पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.